खरं बघायला गेलं तर आरबी आता खरंच तिला खूप चांगला सल्ला देतोय, पण दीपालीलाच तो ऐकायचा नाहीये. तिला स्वतःच्या ग्रुपच्या चुगल्या दुसरीकडे जाऊन करायच्या आहेत आणि त्यामध्येच ती माहीर आहे. कारण आज आपण 2 प्रोमो पाहिले, की दीपालीला सगळ्यांसोबत गोडी-गोडी राहायचं असतं. इतके दिवस तिला सगळेच म्हणत होते, की इकडच्या गोष्टी तिकडे करते, सगळ्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम करते. अगदी योग्य आहेत, कारण तन्वीने तिला कॅज्युअली सांगितलेलं होतं, की रेवाचा तुझ्यावरती भरोसा नाहीये म्हणून तिने तुला चावी दिलेली नाही. तर दीपालीने लगेच खरं खोटं करण्यासाठी रेवाला तन्वीच्या समोरच विचारलं, जर तुझ्याच ग्रुपमधला एखादा मेंबर जर ही गोष्ट सांगत असेल तुला विश्वासाने, तर दीपालीने ही गोष्ट ओळखून रेवामध्ये आणि स्वतःमध्ये किती डिस्टन्स ठेवायचं हे तिने गेममध्ये ठरवायला हवं होतं. पण तिने असं काही केलं नाही. तिला नेहमी खरं खोटं करायचं असतं. तसंच आरबी इथे तिला सांगतोय, की तुला सगळ्यांसोबत चांगलं राहायचं असतं, पण हे असं कधी करू नको, कारण एक दिवस तुझ्यावरतीच हा गेम उलटेल. कारण जर काटा ग्रुपमध्ये दीपाली असेल तर इकडच्या सदस्यांचा सुद्धा ती विश्वास गमावून बसेल ॲज अ कंटेस्टंट किंवा ग्रुपचा मेंबर म्हणून. कारण आता तन्वी, आरबी आणि प्रभू हे एकत्र असतात. आता तन्वीने प्रभूला सांगितलेलं आहे, की तू जरासा त्यांच्यासोबत राहा, म्हणून प्रभू आता रुचितासोबत जाण्याचं नाटक करतोय, पण त्याने ग्रुप सोडलेला नाही. पण दीपालीचं इथं काही वेगळंच आहे आणि आत्ता 2 दिवसापूर्वी वाईल्डकार्ड घरामध्ये आलेले आहेत, पण तिला या ग्रुपमध्ये काय चालतं, जे की ऑलरेडी ते घरातून बघून आलेले आहेत या घरामध्ये, की अरे यांचा काय गेम आहे, कोणता कंटेस्टंट कशा प्रकारे आहे, किती पलटू आहे, तो किती विश्वासातला आहे, सगळं ते गेम बाहेरून बघून आलेले आहेत. आणि इथे पुन्हा दीपाली रेवाला सांगते, की ज्यावेळेस आपल्याला खरंच त्या लोकांची गरज असते ते आपल्यासोबत नाही उभा राहत आणि माझा त्यांच्यावर विश्वास नाही. मग त्याच्यामध्ये तन्वी असेल, आरबी असेल, तर या गोष्टी दीपालीने नाही केल्या पाहिजेत. ती इथे दुटप्पी दिसत आहे, की इकडचं सोडलं का तिकडे धरायचं. पण मी इथे बोंबलून काय होणार आहे, दीपालीला थोडंच कळणार आहे, जाऊ दे. पण दीपालीचा हा गेम तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच रिव्ह्यूच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.